श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुढच्या 30 दिवसात या 4 राशींचं नशीब बदलणार. बुध अस्त होताच येणार प्रचंड पैसा, धनदौलत आणि श्रीमंती. नोकरी व्यवसायात मिळणार भरघोस यश. बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्क आणि संवाद यासाठी जबाबदार असलेल्या बुध ग्रहाला वैदिक ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे. द्विक पंचांगानुसार बुध 18 ऑगस्ट रोजी सिंह राशीत अस्त झाला आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो. पुढील बुध 30 दिवस याच स्थितीत राहील. जरी ग्रहाचे अस्त होणे सामान्यतः शक्तीचा ऱ्हास मानले असले तरी ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यासोबत सिंह राशीतील बुधाची स्थिती अनेक राशींसाठी शुभ ठरेल. पुढील 30 दिवस 4 प्रमुख राशींसाठी विशेषतः करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असतील. तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाची अधोगती करिअरच्या नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वक्तृत्वाची आणि कार्यक्षमतेची प्रशंसा केली जाईल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमची पदोन्नती होऊ शकते. व्यावसायिकांना नवीन आणि फायदेशीर प्रकल्प मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. श्री स्वामी समर्थांची कृपा पाठीशी असेल तर बुधाचा अस्त किंवा इतर कोणत्याही ग्रहाचा नकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवर अजिबात होणार नाही. स्वामींची कृपा ही प्रत्येक संकटातून मार्ग काढणारी आणि आत्मबळ देणारी ठरते. बुध अस्त असताना अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात, पण स्वामींच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात आणि आर्थिक व्यवहारात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक मतभेद किंवा व्यवसायाचा ताण या काळात वाढू शकतो. स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमचे मन शांत राहील आणि संयम टिकून राहील. रखडलेली कामे, अडकलेले पैसे किंवा कर्जाच्या समस्या स्वामींच्या आशीर्वादाने हळूहळू सुटू लागतील. या 32 दिवसांच्या काळात रोज किमान 1 किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आवर्जून म्हणावा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली असून सर्व संकटांचे निवारण करतो. काम करत असताना किंवा रिकाम्या वेळेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत मनातल्या मनात जाप करावा. रोज संध्याकाळी घरात स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून आरती करावी किंवा 11 वेळा जाप करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ग्रहांची स्थिती कशीही असली तरी प्रामाणिक कष्ट आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवल्यास तुमचा हा काळ अत्यंत सुखाचा आणि प्रगतीचा जाईल. श्री स्वामी समर्थांच्या अथांग कृपेने आणि तुमच्या कष्टाने या काळात तुमचा बँक बॅलन्स मजबूत आणि सुरक्षित राहील. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या बुध अस्ताच्या काळात अनेक लोकांची आर्थिक गणिते बिघडतात, पण स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याने तुमच्या जमा खर्चात उत्तम संतुलन राहील.
स्वामींच्या कृपेने तुमचे रखडलेले पैसे किंवा जुनी व्यावसायिक बिले अचानक वसूल होतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. या काळात तुमचे नाहक खर्च टळतील. स्वामी तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतील, ज्यामुळे तुम्ही पैशांच्या चुकीचा वापर करणार नाही. उत्पन्नाचे मार्ग चालू राहतील. गरजेच्या वेळी बँकेत पुरेशी रक्कम उपलब्ध असेल, ज्यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही. जास्त व्याजाच्या किंवा झटपट पैसे कमावून देणाऱ्या चुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका. स्वामी नेहमी प्रामाणिक कष्टाचा पैसा टिकून ठेवतात. तुमचा बँक बॅलन्स किंवा आर्थिक नफा या काळात इतरांसमोर बोलून दाखवू नका. पैशांची गुप्तता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. तुमच्या कमाईतील छोटासा हिस्सा स्वामींच्या अन्नछत्रात दान करा किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. यामुळे बँक बॅलन्स कधीच कमी होत नाही. गुरुवारी किंवा रोज जमल्यास स्वामींच्या चित्रासमोर बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जाप करा आणि प्रार्थना करा. श्री स्वामी म्हणतात, तुझे कर्म शुद्ध ठेव, बाकी सर्व मी सांभाळीन. त्यामुळे पैशांची अजिबात काळजी करू नका. हा कालावधी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगारवाढ किंवा पसंतीच्या ठिकाणी बदली मिळू शकते. व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार अत्यंत फायदेशीर ठरतील. उत्पन्नाचे विद्यमान आणि नवीन असे दोन्ही स्रोत बळकट होतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. तुमच्या थांबलेल्या कामाला आता गती मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ फायदेशीर ठरू शकतो. यासोबतच तुम्हाला कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल. हे नक्षत्र गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकते. नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता असून मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या काळात होणारा बुधाचा सिंह राशीतील अस्त वृषभ राशीच्या लोकांसाठी मिश्र आणि काही बाबतीत अत्यंत फायदेशीर ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात मावळत आहे. हा काळ तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि मोठे बदल घेऊन येईल. ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याची आणि कार्यक्षमतेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची मजबूत संकेत आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात नवीन आणि नफा मिळवून देणारे मोठे प्रोजेक्ट्स मिळू शकतात. बुध हा संवादाचा कारक असल्याने कुटुंबातील सदस्यांसोबत बोलताना गैरसमज होऊ शकतात. घरगुती किंवा मालमत्तेच्या विषयांवर कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत रहा. घरात कोणतेही मोठे फेरबदल किंवा दुरुस्ती करताना सर्वांचा सल्ला घ्या. जर तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासून घ्या. कोणत्याही करारावर किंवा आर्थिक व्यवहारावर घाईघाईने सही करू नका. भविष्यातील मिळकतीचा अंदाज लावून
आत्ताच मोठा खर्च करणे टाळा. राग किंवा उत्साहाच्या भरात कोणालाही असे वचन देऊ नका जे तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. व्यावसायिक डील किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेशी संबंधित मोठा निर्णय घेताना घरातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन नक्की घ्या. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या बुधाच्या अस्तकाळात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील, पण कर्जाच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बुध तुमच्या 4थ्या भावात मावळत असल्यामुळे पैशांची आवक चांगली होईल, पण चुकीच्या निर्णयामुळे कर्ज वाढू शकते. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वजांच्या मालमत्तेतून अचानक चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायातून पैशांची आवक वाढेल. तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घर दुरुस्ती, नवीन वाहन किंवा घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा खर्च होऊ शकतो. शेअर्स किंवा सट्टा बाजारात या काळात मोठी आणि जोखमीची गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. या काळात कोणत्याही नवीन कर्जासाठी अर्ज करू नका. अस्तबुधाच्या काळात घेतलेले कर्ज फेडताना भविष्यात खूप त्रास होईल. कोणाच्याही कर्जासाठी गॅरेंटर म्हणून स्वाक्षरी करू नका. मित्र किंवा नातेवाईक असले तरीही आर्थिक जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. जर आधीचे काही कर्ज असेल तर ते पूर्ण किंवा थोडे कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार म्हणून देऊ नका. तो पैसा अडकून पडण्याची किंवा परत न मिळण्याची शक्यता जास्त आहे. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या बुधाच्या अस्तकाळात वृषभ राशीच्या लोकांचा व्यवसाय चांगला चालेल आणि नवीन संधी मिळतील, पण भागीदारी आणि कराराच्या बाबतीत मोठी काळजी घ्यावी लागेल. बुध हा व्यापाराचा कारक ग्रह असल्याने त्याचा अस्त तुमच्या व्यावसायिक निर्णयांवर थेट परिणाम करेल. तुमच्या कार्यक्षमतेमुळे बाजारात नवीन ऑर्डर्स किंवा मोठे प्रोजेक्ट्स मिळण्याची मजबूत शक्यता आहे. रोजच्या व्यापारातून पैशांचा ओघ चांगला राहील. रखडलेली बिले किंवा जुनी वसुली अचानक पूर्ण होऊ शकते. प्रभावशाली लोकांशी संपर्क येईल, ज्याचा फायदा भविष्यात व्यवसायाच्या विस्तारासाठी होईल. सरकारी कंत्राट किंवा परवान्यांशी संबंधित रखडलेली कामे पुढे सरकतील. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारासोबत संवादात गैरसमज होऊ शकतात. पारदर्शकता ठेवा आणि वाद टाळा. कोणत्याही नवीन व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्रांमधील अटी व शर्ती नीट वाचून घ्या. तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा नवीन सेटअपसाठी या 32 दिवसात मोठी रक्कम गुंतवणे टाळा. 22 सप्टेंबर नंतर गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी बोलताना नम्रता ठेवा. चुकीच्या संवादामुळे कामाचे नुकसान होऊ शकते. रिअल इस्टेट, बांधकाम, साहित्य, लॉजिस्टिक आणि गृह सजावटीच्या व्यवसायात असणाऱ्यांना विशेष लाभ होईल. IT, शेअर मार्केट, ब्रोकिंग, कन्सल्टन्सी आणि कमिशन एजंट्सनी या काळात कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. या राशीत या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदाऱ्यांच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल. मीडिया, लेखन आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम काळ आहे.
उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि अडकलेली कोणतीही रक्कम तुम्हाला मिळू शकते. श्री स्वामी समर्थांची कृपा पाठीशी असेल तर मिथुन राशीच्या लोकांसाठी हा बुध अस्ताचा कठीण काळसुद्धा अतिशय सुकर आणि सुसह्य होईल. मिथुन राशीचा स्वामी बुध मावळत असल्यामुळे मनात जी भीती, गोंधळ आणि चिडचिड निर्माण होते ती स्वामींच्या आशीर्वादाने पूर्णपणे नष्ट होईल. बुध अस्त असताना विचार करण्याची शक्ती कमकुवत होते, पण स्वामी तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची बुद्धी देतील. व्यवसायातील संभाव्य फसवणूक, पैशांचे नुकसान किंवा नोकरीतील वाद यापासून स्वामींचे अदृश्य बळ तुमचे रक्षण करेल. पैशांची चणचण भासली तरी ऐनवेळी स्वामींच्या कृपेने कुठून ना कुठून मदतीचा हात नक्की मिळेल. तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम पैशांअभावी अडकणार नाही. मनात जेव्हा भीती किंवा चिंता वाटेल तेव्हा स्वामींचे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आठवा. यामुळे प्रचंड आत्मबळ मिळेल. शक्य असल्यास रोज श्री स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथाचे कमीत कमी 3 अध्याय वाचावेत. जर वेळ नसेल तर रोज किमान 1 वेळा तारक मंत्र अवश्य म्हणावा. गुरुवारी स्वामींची पूजा करताच, पण मिथुन राशीच्या लोकांनी या काळात दर बुधवारी स्वामींच्या चरणी 2 विड्याची पाने आणि 1 सुपारी ठेवून प्रार्थना करावी. यामुळे बुध ग्रहाचे दोष शांत होतात. अनन्य भावे सारखा जो मजला स्मरतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. स्वामींच्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रहांची स्थिती कितीही प्रतिकूल असली तरी स्वामींच्या नामात ती बदलण्याची ताकद आहे. श्री स्वामी समर्थांच्या अथांग कृपेने मिथुन राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स सुरक्षित राहील आणि ऐनवेळी लागणाऱ्या पैशांची नळ कधीच भासणार नाही. बुध अस्त असल्यामुळे जरी खर्चाचे प्रमाण वाढणार असले तरी स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी एक भक्कम कवच म्हणून उभे राहतील. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता बँक बॅलन्स संपत आला आहे तेव्हा स्वामींच्या कृपेने कुठून ना कुठून पैशांची सोय होईल. तुमचे कोणतेही काम पैशांअभावी अडकणार नाही. बुध अस्त काळात अनेकदा चुकीच्या गुंतवणुकीमुळे मोठे आर्थिक नुकसान होते, पण स्वामी तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतील, ज्यामुळे तुमचे कष्टाचे पैसे गमावण्यापासून वाचाल. स्वामींच्या कृपेने तुमचे मन शांत राहील, ज्यामुळे चैनीच्या आणि विनाकारण गोष्टींवर होणारा खर्च आपोआप थांबेल आणि पैशांची बचत होईल. झटपट पैसे दुप्पट करणाऱ्या किंवा लॉटरी सट्टा यासारख्या मोहापासून दूर राहा. स्वामींना प्रामाणिक कष्टाचा पैसा आवडतो. तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत किंवा तुम्ही पुढे काय खरेदी करणार आहात हे बाहेरच्या लोकांजवळ बोलू नका. रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. नामस्मरणामध्ये गरिबी दूर करण्याची प्रचंड ताकद आहे. तुमच्या ऐपतीप्रमाणे एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या किंवा प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला. स्वामी म्हणतात, ज्या घरात अन्नदान होते तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. स्वामींचे एकच वचन लक्षात ठेवा, तुझ्या पाठीशी मी असताना तुला जगाची भीती कशाला. यामुळे बँकेतील पैशांची अजिबात चिंता करू नका. स्वामी सर्व सांभाळतील. तुमच्यासाठी हा एक सकारात्मक काळ असेल. जर तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचे असेल तर हा एक विशेष काळ असेल. कुटुंबात आनंद नांदेल. कायदेशीर बाबींमध्ये दिलासा
किंवा सकारात्मक बातमी मिळू शकते. शिक्षण आणि संवाद संबंधित कामात उत्कृष्ट परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासामुळे कामाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. या काळात तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी व्हाल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र गोचर भाग्यकारक ठरेल. करिअरमध्ये मोठी जबाबदारी किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने काळ चांगला राहू शकतो आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आत्मविश्वास वाढल्याने महत्त्वाची कामे धडाडीने पूर्ण करता येतील. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या काळात होणारा बुधाचा सिंह राशीतील अस्त मिथुन राशीच्या लोकांसाठी मिश्र आणि धावपळीचा ठरेल. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध ग्रह आहे. त्यामुळे आपल्या राशीचा स्वामी मावळणे म्हणजे तुम्हाला 32 दिवसात प्रत्येक निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागेल. ऑफिसमध्ये अचानक कामाचा बोजा वाढू शकतो. खूप कष्ट करूनही अपेक्षेप्रमाणे क्रेडिट मिळण्यास उशीर होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांशी किंवा वरिष्ठांशी बोलताना गैरसमज होऊ शकतात. वाद पूर्णपणे टाळा. व्यावसायिकांनी भागीदारीत कोणतेही नवीन निर्णय या काळात घेऊ नयेत. चालू असलेला व्यवसाय सांभाळण्यावर भर द्या. बुध अस्त झाल्यामुळे तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे विचार करूनच बोला. लहान भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी छोट्या कारणांवरून वाद होण्याची शक्यता आहे. शांत राहणे फायदेशीर ठरेल. या काळात नाहक किंवा विनाकारण प्रवास करावे लागतील ज्यातून थकवा वाढेल पण हाती काही लागणार नाही. आरोग्यावर किंवा अचानक उद्भवलेल्या कामांवर जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे बजेट बिघडू शकते. शेअर बाजार किंवा कोणत्याही जोखमीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक 22 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे टाळ. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या बुधाच्या अस्तकाळात मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चढ उतारांची राहील. ज्यामुळे या 32 दिवसात बँक बॅलन्स टिकवणे आणि कर्जाचे योग्य नियोजन करणे हे तुमचे मुख्य ध्येय असायला हवे. मिथुन राशीचा स्वामी बुध स्वतः मावळत असल्याने पैशांच्या बाबतीत गाफील राहू नका. अचानक चालणार नाही. महिना सुरू होताच आधी आवश्यक खर्चाची यादी करा. चैनीच्या आणि अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च करणे पूर्णपणे थांबवा. या काळात कौटुंबिक गरजा किंवा आरोग्याशी संबंधित कामावर अचानक मोठा खर्च निघू शकतो. यासाठी आपत्कालीन निधी बाजूला ठेवा. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये या काळात कोणतीही नवीन आणि मोठी गुंतवणूक करू नका. 22 सप्टेंबर नंतर गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे तुमच्या बँक बॅलन्सवर ताण येऊ शकतो. तुमच्या बँकेत किती पैसे आहेत किंवा तुम्ही काय आर्थिक नियोजन करत आहात हे मित्र किंवा नातेवाईकांना सांगू नका. पैशांची गुप्तता राखल्यास नुकसान टळेल. डिजिटल पेमेंट किंवा नेट बँकिंग करताना पासवर्ड आणि व्यवहार नीट तपासा. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. या काळात होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोनसाठी अर्ज करू नका. अस्तबुधाच्या काळात घेतलेले कर्ज फेडताना भविष्यात खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. मित्र किंवा जवळच्या व्यक्तीलाही या काळात मोठी रक्कम उधार देऊ नका. तो पैसा परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि यामुळे नातीही बिघडू शकतात. क्रेडिट कार्डचा
मर्यादेपेक्षा जास्त वापर करू नका, अन्यथा पुढील महिन्यात कर्जाचा मोठा बोजा अंगावर पडू शकतो. जर आधीचे काही कर्ज असेल तर ते नियमितपणे आणि वेळेत फेडा. हप्ता चुकवू नका. गुरुवारी किंवा बुधवारी गरीब व्यक्तीला अन्न किंवा पाकिटबंद खाऊ घाला. ज्या स्वामींना अन्नदान खूप प्रिय आहे, यामुळे गरिबी दूर होते. रोज संध्याकाळी घरात स्वामींच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणा. यामुळे आर्थिक संकटे टळतात. स्वामी म्हणतात, कष्टाचे फळ आणि श्रद्धेचे बळ कधीच वाया जात नाही. त्यामुळे संयम ठेवा आणि विचारपूर्वक खर्च करा. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या बुधाच्या अस्तकाळात मिथुन राशीच्या लोकांचा व्यवसायात मोठी आव्हाने आणि चढ उतार येऊ शकतात. मिथुन राशीचा स्वामी बुध स्वतः व्यापाराचा कारक ग्रह आहे. तोच मावळणार असल्यामुळे या 32 दिवसात तुम्हाला अतिशय हुशारीने आणि सावध राहून व्यापार सांभाळावा लागेल. ठरवलेल्या डील किंवा ऑर्डर शेवटच्या क्षणी लांबणीवर पडू शकतात. ग्राहकांकडून पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो. तुम्ही बनवलेली बिझनेस प्लॅन्स या काळात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅकअप प्लॅन तयार ठेवा. क्लायंट्स किंवा ग्राहकांशी बोलताना तुमच्या शब्दांच्या चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. यामुळे जुने आणि चांगले ग्राहक नाराज होऊ शकतात. या 32 दिवसात कोणताही नवीन ब्रँड, नवीन दुकान किंवा नवीन स्टार्टअप सुरू करणे पूर्णपणे टाळा. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन माल भरण्यासाठी मोठी रक्कम गुंतवू नका. 22 सप्टेंबर नंतर नवीन पाऊल उचला. भागीदारासोबत पैशांच्या व्यवहारावरून मतभेद होऊ शकतात. प्रत्येक हिशोब स्पष्ट आणि लेखी ठेवा. कोणत्याही व्यावसायिक करारावर डोळे झाकून स्वाक्षरी करू नका. वकिलाचा सल्ला नक्की घ्या. IT कन्सल्टन्सी, कमिशन एजंट्स, शेअर मार्केट ब्रोकर, लेखन आणि मीडिया क्षेत्रातील व्यापाऱ्यांना हा काळ जास्त त्रासाचा ठरू शकतो. किराणा माल, दुग्ध व्यवसाय आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंशी संबंधित व्यापार नेहमीप्रमाणे संथ गतीने चालू राहील. रोज सकाळी दुकान किंवा ऑफिस उघडल्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जाप ऑडिओ लावून ठेवा किंवा स्वतः 11 वेळा जाप करा. संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी स्वामींचे स्मरण करून भीमसेनी कापूर किंवा धूप दाखवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक. स्वामी म्हणतात, धीर धर, वेळ बदलणार आहे. त्यामुळे या 32 दिवसात संयम ठेवा. कोणाशीही वाद घालू नका. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. बुध तुमच्या राशीत मावळत आहे, ज्यामुळे तुमची विचारशक्ती आणि निर्णय क्षमता वाढेल. तुमची कार्यनिष्ठा तुमच्या व्यवस्थापकांना प्रभावित करेल. नोकरी करणाऱ्यांना इच्छित बदली किंवा प्रकल्प मिळू शकतो. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे विरोधक शांत राहतील. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील, कारण स्वामी माऊली आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे चढ उतार होत राहतात, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द कोणत्याही ग्रहदशा किंवा अस्ताच्या प्रभावापेक्षा खूप मोठा आहे. बुध अस्ताचा काळात जेव्हा तुम्हाला व्यवसायात किंवा पैशांच्या बाबतीत चिंता वाटेल, तेव्हा स्वामींवरील श्रद्धा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. स्वामींची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही या काळात ह्या गोष्टी करू शकता. दररोज किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. यामुळे मानसिक शांतता लाभेल आणि बुधाच्या अस्तामुळे होणारा गोंधळ दूर होईल. मनात भीती किंवा व्यवसायाची चिंता वाटल्यास दररोज स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणा किंवा घरात ऑडिओ लावा.
व्यवसायात किंवा आर्थिक अडचण आल्यास माझे स्वामी समर्थ सर्व ठीक करतील हा भाव मनात ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा. गुरुवारी जमेल तसे गरिबांना अन्नदान करा किंवा स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्या. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी तुमची श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची आहे. हा ग्रहांचा कठीण काळ देखील स्वामींच्या कृपेने सहज निघून जाईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि तुमच्या प्रामाणिक कष्टामुळे या काळात तुमचा बँक बॅलन्स सुरक्षित आणि स्थिर राहील. बुधास्तामुळे आर्थिक चढ उतार आले तरी स्वामी माऊली तुमच्या बँकेतील पैशांवर आणि बचतीवर कोणतीही मोठी अडचण येऊ देणार नाही. बुध अस्त असल्यामुळे तुमचे पैसे नको त्या ठिकाणी खर्च होण्याची शक्यता होती, पण स्वामींच्या कृपेमुळे तुम्हाला योग्य बुद्धी मिळेल आणि तुमचे पैसे वायफळ खर्च होण्यापासून वाचतील. तुम्ही तुमच्या उत्पन्नातील काही हिस्सा बँकेत सुरक्षित ठेवण्यात यशस्वी व्हाल. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्याने गरजेच्या वेळी तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कामी येईल. नोकरी किंवा व्यवसायातून येणारा पैसा वेळेवर बँक खात्यात जमा होईल. पगार किंवा बिझनेसमधील पेमेंट अडकणार नाही. शक्य असल्यास दर गुरुवारी किंवा महिन्याला तुमच्या उत्पन्नातील छोटा हिस्सा स्वामींच्या चरणी किंवा मठात अन्नदानासाठी बाजूला काढून ठेवा. यामुळे धनात वृद्धी होते. गुरुवारी स्वामी चरित्रातील सारा अमृत किंवा काही अध्यायांचे पठण करा. बँकेत पैसे कमी पडतील अशी भीती मनात आणू नका. स्वामींचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र सतत लक्षात ठेवा. तुमचे बँक खाते कधीही रिकामे होणार नाही. सिंह राशीच्या जातकांसाठी हे भ्रमण त्यांच्या स्वतःच्या राशीतच होणार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. व्यावसायिकांना व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी मिळतील. तसेच समाजात मान सन्मान वाढेल. मात्र मोठे निर्णय घेताना घाई गडबड करणे टाळणे योग्य ठरेल. तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल. कुटुंबामध्ये आनंद नांदेल आणि तुमची काही लोकांशी ओळखही होईल. तुम्हाला व्यवसायात लाभ आणि नफा मिळेल. या काळात भागीदारीतील उपक्रमांना प्रचंड यश मिळू शकते. नोकरी बदलण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. या काळात बाजारात अडकलेले पैसे मोकळे होतील आणि तुम्ही काहीतरी खरेदी करू शकाल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील. नात्यात गोडवा येईल. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या काळात बुध ग्रह सिंह राशीतच मावळणार, म्हणजेच बुध अस्त होणार आहे. बुध हा बुद्धी, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. तो तुमच्याच राशीत मावळत असल्याने हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी मिश्र स्वरूपाचा असेल. सूर्याच्या प्रभावामुळे तुम्हाला काही क्षेत्रात यश मिळेल, तर संवादाच्या बाबतीत मोठी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची पद्धत अधिक स्पष्ट होईल. यामुळे कामाच्या ठिकाणी मॅनेजर्स किंवा वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील. समाज आणि कामाच्या ठिकाणी तुमची मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचे विरोधक
शांत राहतील. नोकरी करणाऱ्यांना आवडीचे प्रोजेक्ट्स किंवा बदली मिळण्याचे योग आहेत. बुध अस्त असल्यामुळे तुमची बाजू इतरांना पटवून देणे कधीकधी कठीण जाऊ शकते. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. कोणताही महत्त्वाचा निर्णय किंवा बिझनेस डील करताना घाई करू नका. ऑफिसमध्ये बोलताना किंवा ईमेल पाठवताना शब्द जपून वापरा. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करताना प्रत्येक नियम नीट वाचून घ्या. तुमचे महत्त्वाचे मेसेज, पासवर्ड आणि फाईल्स सांभाळून ठेवा. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या बुध अस्ताच्या काळात सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आणि कर्जाची परिस्थिती. सिंह राशीसाठी बुध हा धनस्थान आणि लाभस्थान या दोन्ही महत्त्वाच्या आर्थिक घरांचा स्वामी आहे. त्यामुळे बुधाचा अस्त होणे तुमच्या आर्थिक नियोजनांवर थेट परिणाम करेल. या काळात धनलाभाचे योग येतील, पण चुकीच्या नियोजनामुळे किंवा घाई गडबडीत केलेल्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्यास या काळात विलंब होऊ शकतो. शेअर मार्केट, लॉटरी किंवा कोणत्याही जोखमीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करणे या काळात टाळा. या काळात नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर मोठे दायित्व घेणे टाळावे. बुधाच्या अस्तामुळे कर्ज फेडण्यात पुढे अडचणी येऊ शकतात. जर आधीच एखादे कर्ज चालू असेल तर त्याचे हप्ते वेळेवर भरा. नवीन कर्ज घेण्याऐवजी जुने कर्ज कसे कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही व्यक्तीच्या कर्जासाठी गॅरंटर म्हणून सही करू नका, अन्यथा भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. सिंह राशीसाठी बुध हा 11वे घर म्हणजेच लाभस्थानाचा स्वामी आहे. व्यावसायिक क्षेत्रात बुद्धी आणि चातुरता खूप महत्त्वाची असते, जी बुधाकडून मिळते. बुध अस्त असल्यामुळे या काळात व्यवसायात काही आव्हाने आणि काही नवीन संधी दोन्ही मिळतील. या काळात व्यवसायातून नफा मिळेल, पण तो तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडा उशिरा किंवा कमी असू शकतो. आर्थिक आवक सुरू राहील, पण पैशांचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या जुन्या योजनांमध्ये किंवा कामाच्या पद्धतीत काही अचानक बदल करावे लागू शकतात. मार्केटमधील तुमचे स्पर्धक तुम्हाला टक्कर देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर पार्टनरसोबत पैशांच्या व्यवहारावरून किंवा नवीन धोरणांवरून मतभेद होऊ शकतात. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोलून मिटवा. नवीन बिझनेस डील किंवा करारावर सही करताना घाई करू नका. कागदपत्रांमधील अटी आणि शर्ती नीट वाचून घ्या. तुमच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना सूचना देताना स्पष्टपणे द्या. अर्धवट माहितीमुळे कामात चुका होऊ शकतात. या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉम्प्युटर किंवा यंत्रसामग्रीमध्ये बिघाड झाल्यामुळे कामात तात्पुरता अडथळा येऊ शकतो. बॅकअप तयार ठेवा. तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये दररोज संध्याकाळी कापूर जाळा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कुबेर आणि बुधाची दिशा उत्तर मानली जाते. तुमच्या पैशांचे कपाट किंवा मुख्य टेबल उत्तर दिशेला ठेवणे शुभ राहील. बुधवारी सकाळी ओम बूम बुद्धाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. आणि चौथी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाची स्थिती लाभ क्षेत्रावर प्रभाव टाकेल, जे करिअरच्या वाढीसाठी अनुकूल आहे. नवीन व्यावसायिक करार निश्चित होतील, ज्यामुळे भविष्यात महत्त्वपूर्ण लाभ मिळतील. सहकार्यांच्या मदतीने अवघड कामे देखील सहजपणे पूर्ण होतील. आर्थिक स्थिरता मजबूत होईल.
आणि करिअरमध्ये स्थिरता वाढेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या बुध अस्ताच्या काळात तुळ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स खूप चांगला आणि मजबूत राहील. तुळ राशीसाठी बुध हा भाग्येश आहे आणि तो तुमच्या लाभ स्थानात येत आहे. त्यामुळे स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने तुमच्या बँक खात्यात पैशांची आवक सतत सुरू राहील. स्वामींच्या कृपेने तुमचे रखडलेले पैसे, बिझनेसचे पेमेंट्स किंवा जुनी उधारी अचानक वसूल होईल. हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. जर तुम्ही आधी कुठेतरी पैसे गुंतवले असतील तर त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळून बँक बॅलन्स मजबूत होईल. बुध अस्त असल्यामुळे काही अनपेक्षित खर्च समोर येतील, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामींच्या वचनानुसार ऐनवेळी पैशांची सोय होईल. तुमचा बँक बॅलन्स पूर्णपणे रिकामा होणार नाही. गुरुवारी स्वामींच्या मठात किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्नदान करा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. यामुळे घरात आणि बँकेत कधीही पैशांची कमतरता भासत नाही. रोज बँकेचे किंवा पैशांचे व्यवहार सुरू करण्यापूर्वी देवापुढे बसून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा. यामुळे आर्थिक निर्णय चुकणार नाही. जेव्हा बँक खात्यात पैसे जमा होतील तेव्हा मनातल्या मनात स्वामी समर्थांची कृपा म्हणून त्यांचे आभार माना. तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि या राशीत शनी उच्च मानला जातो. त्यामुळे शनीचे हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढीस लागेल. नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत. तुमचे कौटुंबिक जीवन स्थिर आणि आनंदी राहील. तुळ राशीसाठी गुरुचे सिंह राशीतील भ्रमण लाभ भावाशी संबंधित आहे. ही स्थिती उत्पन्न, नफा आणि नेटवर्क वाढवण्यासाठी अत्यंत अचूक मानली जाते. नोकरदार व्यक्तींचे उत्पन्न वाढू शकते आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यापारात नवीन ग्राहक आणि संपर्क मिळतील. अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील आणि मित्र तसेच प्रभावशाली लोकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. तुळ राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. 18 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 या काळात बुध ग्रह सिंह राशीत मावळणार, म्हणजेच बुध अस्त होणार आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी बुध हा भाग्यस्थान आणि व्ययस्थान या दोन महत्त्वाच्या घरांचा स्वामी आहे. हा बुध अस्त तुमच्या राशीच्या लाभस्थानात होत आहे. हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी मिश्र आणि प्रगतिकारक असेल. स्वामी समर्थांच्या मिश्र आणि प्रगतिकारक असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची कामे पूर्ण होतील, पण काही बाबतीत धीर धरावा लागेल. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नफा मिळवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. ऑफिसमध्ये मोठे अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. तुमची रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. नवीन ग्राहकांशी संपर्क वाढेल. या काळात तुम्हाला अचानक कुठून तरी थकीत किंवा अडकलेले पैसे मिळू शकतात. लाभ चांगला झाला तरी 12व्या घराचा स्वामी अस्त असल्याने
अचानक मोठे खर्च निघू शकतात. त्यामुळे पैशांचे नियोजन करून बँक बॅलन्स सांभाळा. धार्मिक कार्य किंवा कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, ज्यावर खर्च होईल. 11वे घर मित्रांचे असते. बुध अस्त असल्यामुळे मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांसोबत संवादात गैरसमज होऊ शकतात. बोलताना नम्रता ठेवा. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. स्वामी समर्थांच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी खूप सुखाचा जाईल. बुधाचे शुभ फळ वाढवण्यासाठी तुम्ही हे सोपे उपाय करू शकता. दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राची किमान 1 माळ जाप करा. यामुळे मानसिक शांतता आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. बुधवारी हिरवे मूग, हिरवे कपडे किंवा लहान मुलांना अभ्यासाचे साहित्य दान करा. शक्य असल्यास दर बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. तुळ राशीसाठी बुध हा भाग्यस्थान आणि व्ययस्थान म्हणजे खर्चाचे घर याचा स्वामी आहे. हा बुध तुमच्या लाभस्थानात मावळत असल्यामुळे आर्थिक बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा ठरेल. स्वामी समर्थांच्या कृपेने मोठ्या अडचणी येणार नाहीत, पण संयम ठेवावा लागेल. लाभस्थानातील बुधाच्या प्रभावामुळे पैशांची आवक सुरू राहील. जुने अडकलेले पैसे किंवा थकीत पेमेंट परत मिळण्याचे चांगले योग आहेत. बुध हा खर्चाच्या घराचा स्वामी असल्याने अचानक काही मोठे बदल आणि अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. यामुळे हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊ शकतो. पैशांची आवक चांगली असूनही खर्च वाढल्यामुळे बँकेत अपेक्षेप्रमाणे बचत करणे थोडे कठीण जाईल. जर तुमच्यावर आधीच एखादे कर्ज असेल तर या काळात मिळणाऱ्या लाभामुळे तुम्ही त्या कर्जाचा काही हिस्सा किंवा हप्ता फेडू शकाल. या काळात चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी बँकेकडून किंवा कोणाकडूनही नवीन कर्ज घेऊ नका. हे कर्ज पुढे डोकेदुखी ठरू शकते. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना विचार करून द्या. बुध असल्यामुळे दिलेले पैसे परत मिळायला खूप वेळ लागू शकतो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा. स्वामींच्या कृपेने तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि खर्च नियंत्रणात राहतील. बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा गरजू व्यक्तीला हिरवे मूग दान करा. यामुळे अवांछित खर्च टळतात. घरातील पैशांची तिजोरी किंवा कपाट नेहमी दक्षिण दिशेला पाठ करून उत्तर दिशेकडे उघडेल अशा बेताने ठेवा. तुळ राशीसाठी बुध हा भाग्याचा स्थानाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या लाभ स्थानात मावळत आहे. व्यापार आणि व्यवसायाचा मुख्य कारक बुध असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर पण विचारपूर्वक पावले टाकण्याचा असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने व्यवसायात मोठी हानी होणार नाही, पण कामाचा वेग थोडा मंदावू शकतो. या काळात व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगली राहील. जुने रखडलेले करार पूर्ण होऊन चांगला नफा मिळू शकतो. भाग्येश अस्त असला तरी लाभस्थानात असल्याने आधी केलेल्या कष्टांचे फळ आता मिळायला सुरुवात होईल. बाजारात तुमच्या व्यवसायाचे नाव आणि विश्वासार्हता वाढेल. नवीन ग्राहक तुमच्याशी जोडले जातील. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदाराशी बोलताना स्पष्टता ठेवा. बुध अस्त असल्यामुळे किरकोळ कारणांवरून व्यावसायिक गैरसमज निर्माण होऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसायात नवीन बदल करण्यासाठी हा काळ चांगला आहे, पण अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही नवीन करारावर किंवा कागदपत्रांवर सही करताना घाई करू नका. सर्व नियम आणि अटी नीट वाचून घ्या. बाजारात अडकलेली उधारी वसूल करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. गोड बोलून तुमचे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात बसून रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जाप करा. यामुळे कामातील नकारात्मकता दूर होईल. दुकानात किंवा ऑफिसमध्ये रोज सकाळी स्वामी समर्थ तारक मंत्र लावा किंवा स्वतः म्हणा. यामुळे ग्राहकांचा ओघ वाढतो. बुधवारी संध्याकाळी तुमच्या व्यावसायिक ठिकाणी कापूर आणि लवंग एकत्र जाळा. यामुळे समृद्धी कायम टिकून राहते.
तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय